तुम्हाला दारू पण सोडायची नाहीये आणि वजन पण कमी करायचंय आणि कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि तुम्ही मी हा व्हिडिओ आज रात्री टाकतोय जेणेकरून तुम्ही पितानीच हा व्हिडिओ पाहायला पाहिजे. तुमचं वजन जेवढं आत्ता आहे त्याच्यापेक्षा वाढणार नाही आणि तुमचं वजन कमी पण होईल. तर योग्य पद्धतीने जर तुम्ही अल्कोहोल कंझ्युम केलं तर तुमचं वजन कमी पण होतं आणि ते मेंटेन पण राहतं. आता समजून घ्या का तुमचं वजन का वाढतं. एका 30 ml च्या पेगमध्ये जवळजवळ 70 ते 80 कॅलरीज असतात अल्कोहोलच्या आणि बिअरमध्ये जरा जास्त कॅलरीज असतात. आपण काय करतो अल्कोहोल कंझ्युम करताना कोल्ड्रिंकमध्ये कंझ्युम करत असतो, त्यासोबत भरपूर तेलकट चकना खात असतो. शिवाय त्याच्यासोबत आपण फ्राईड पदार्थ पण खात असतो. शेव असेल, चिवडा असेल, चिप्स असेल, हे सगळे पदार्थ अनहेल्दी असतात. हे पदार्थ ज्यावेळेस तुम्ही अल्कोहोल सोबत कंझ्युम कराल त्यावेळेस तुमच्या कॅलरीज ह्या वाढून जात असतात आणि तुमचं वजन पटपट वाढत असतं. तुम्ही काय केलं पाहिजे, योग्य पद्धतीने कसं तुम्ही कंझ्युम केलं पाहिजे अल्कोहोल, जेणेकरून तुमचं वजन आहे तेवढं स्टक तरी राहील आणि जर तुम्ही महिनाभर जर व्यवस्थित डाएट केला, कधी कधी जर तुम्ही अल्कोहोल कंझ्युम करत असाल आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही कंझ्युम केलं तर तुमचं वजन हे कमी पण होऊ शकतं. तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही विस्की, वोडका वगैरे जे पण अल्कोहोल असेल, हार्ड ड्रिंक्स असतील, ते तुम्ही पाण्यामध्ये कंझ्युम करायचे किंवा सोड्यामध्ये कंझ्युम करायचे किंवा झिरो कोक वापरायचा, त्याच्यामध्ये विदाऊट काहीच कॅलरीज नसतात. कोक भेटतो, स्प्राईट पण भेटते, त्याच्यामध्ये काहीच कॅलरीज नसतात. अशा गोष्टींसोबत तुम्हाला कंझ्युम करायचे. आता मेन प्रश्न काय असतो, चकना म्हणून तुम्ही जे पदार्थ वापरत असाल, लक्षात ठेवा तुम्ही काजू, बदाम किंवा जर अशा गोष्टी वापरत असाल, शेंगदाणे सुद्धा जर वापरत असाल तर लक्षात घ्या याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फॅट असतं आणि शेंगदाणे जर यूज करत असाल तर शेंगदाण्यापासून आपण तेल काढत असतो. मग विचार करा त्याच्यामध्ये किती कॅलरीज असतील. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहे. मग तुम्ही काय खाल्लं पाहिजे नाही, एक तर तुम्ही ग्रिल तंदूर चिकन खाल्लं पाहिजे, ग्रिल पनीर खाल्लं पाहिजे किंवा एग व्हाईट खाल्ले पाहिजे किंवा सलाड खाल्लं पाहिजे किंवा फुटाणे खाल्ले पाहिजे. आता मी जास्तीत जास्त ऑप्शन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकील, जास्तीत जास्त कोणत्या ऑप्शन तुम्ही कंझ्युम केले पाहिजे जेणेकरून तुम्हाला कमी कॅलरीज भेटतील आणि तुमचं पण वजन लवकर कमी होईल. आता जे लोक अल्कोहोल कंझ्युम करतात त्या लोकांना ही रील तुम्ही फॉरवर्ड करा आणि सेव्ह करून ठेवा. नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही अल्कोहोल कंझ्युम कराल त्यावेळेस माझी रील काढा आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळे चाकण्याचे पदार्थ कोणते चांगले आहेत हेल्दी ते तुम्ही नक्की ऍड करा. लक्षात घ्या अल्कोहोल कंझ्युम करणं हे शरीरासाठी हानिकारकच आहे, पण जे लोक कंझ्युम करतातच त्यांच्यासाठी खास मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पहा, व्यवस्थित योग्य पद्धतीने करा, प्रमाणात घ्या, जास्त हार्मफुल परिणाम होणार नाहीयेत.